घरापाशी एखादा आसपास दुकान पाहिजे होतं, तर हायच नाही. मार दूर यायला लागते बाप्पा. सारे पाय पाय दुखते बाप्पा एवढ्या दूर येऊ येऊ. पोराले म्हटलं दे रे, म्हटलं आजचे दिवस आणून. तर पोराले म्हटलं का आम्हाला वावरात जायला लागलं. सुनीले म्हटलं आज कर, म्हटलं आजचे दिवस भाजी घरचीच एखादी. तर नाही, तिले आज भाजीले टमाटे न ममाटे लागूनच राहिले. ते नाही, मी टमाट्याचीच भाजी करतो आणि पोरानं सांगितली नसन तसं. माई सारी कंबर दुखू राहिली चालत चालत आली तर. भाजीच्या गाडीपाशी तर कोणी दिसून नाही राहिलं. कुठं गेलं आणि कुठं नाही. तर तोपर्यंत पाहूनच घेतो काय काय आहे तर भाजीच्या गाडीवर. आणि गाडी तर चांगली भारी दिसू राहिली, गांजर माधुरी दिसू राहिली मला तर. का हो गाडीवर भाऊ, कुठे गेलते तुम्ही? किती वेळची बाप्पा मी उभी आहे तर तुमचा पत्ताच नाही. कोण गाडीवरचं काही उचलून नेला तर तुम्हाला माहीत तरी होईन का? असेच गाडी सोडून कुठे चालले जाता तुम्ही? नाही हो बाई, नाही कोणी काही नेत नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपले माणसं राहते ना लक्ष ठेवायला. हे पाय बाजूला गाडीवाला होता ना लक्ष ठेवायसाठी, म्हणून गेलो तुम्ही. चहा प्यायला गेलो तुळस तिकडे. असं आहे का? त्या चित्ताला वालचट्ट तुम्हाला म्हणून गेलते तुम्ही. सकाळपासून आलं, नाश्ता नाही केला, मस्त नाही केला. मग चहाची तलब बाजी तर गेलो चहावर. तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं, मग पटकन काय पाहिजे तर पा. एकदम आपला ताजा ताजा भाजीपाला आहे सगळा. गांजर, काकडी, माकडी, सारं आलू गिलू, टमाटे गिमाटे सारं आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा. टमाटे बघा, टमाटे कसे आहेत तुमच्या पाचचे? मग सुनीनं टमाटे सांगितले पप्पा. टमाटे आणि जमले, टमाट्याची भाजी करतो म्हणे आज. पाहि ना, काही चांगले मस्त लाल लाल टमाटा आहे, भाजी चुकते भले चांगली लागते. गावरानी आहे म्हटलं मस्त. काय किलो लावले तुम्ही? काही जास्त नाही आहे, 30 रुपये किलो आहे फक्त बस. 30 रुपये किलो टमाटे म्हणता आणि अजून म्हणता काही जास्त नाही आहे? एवढे महाग तुम्ही तर काही सांगू राहिले बाप्पा. नाही हो बाई, आता मार्केटात भावच तो चालू आहे. आम्हाला काही पुरलं पाहिजे ना. मार्केटात नसतं मला 25 पडते, तर मग आता इथं 30 काही जास्त झालं का? तुम्ही सांगा बरं. 5 रुपये आमचे पोटा पाण्याला लागलेच. 20 रुपये लावून दे ना 20 रुपये लावून. नाही बाप्पा, 20 रुपये कशाच नाही पुरत ना बाई आम्हाला. हां, 25 रुपये आम्हाला मार्केटात पडल्यावर 20 रुपये तुम्हाला द्यायला पुरत का? सांगा बरं. लहान घाटाला गुरायला तर आम्हाला काही आम्हाला पुरलं पाहिजे ना बाप्पा. आम्ही पोटा पाण्यासाठीच करतो ना. बरं मग 25 नाही देतो बा मी. त्यापेक्षा जास्त नाही देत. सांगा मग किती पाहिजे तर. देऊ 2 किलो. नाही बाप्पा, 2 किलो काय नेऊन काय करू? 37 नंतर 2 दिवसात. 1 किलो द्या, 1 किलो. अजून काही? सांगा मामा द्या उलसाक 10 रुपयाचा. 10 रुपयाचा समार येत नाही आता म्हटलं. समार म्हटलं तुम्हाला 20 रुपयाचा घ्या लागत. बाप्पा, पहिले तर आम्हाला तसंच देऊ भाजीवाला समार. भाजीपाला घेतला उलसाक का समार मिरची तशीच देऊन देत जाय. आणि आता म्हणतो तुम्ही 10 रुपयाचा येतही नाही म्हणता बाप्पा. डायरेक्ट 20 रुपयाचाच घ्या लागते म्हणते. द्या 10 रुपयाचाच द्या. 20 रुपयाचा नाही पाहिजे. कुठं बेकारच होते ना, एक दिवस वापरणं फक्त. द्या तुम्ही 10 रुपयाचा द्या बांधून. ही बाई मोठी दिसू राहिली बाप्पा. येत नाही म्हटलं 10 रुपयाची तरी द्याच करू राहिली. हे घ्या. 20 रुपयाचे टमाटे, 10 रुपयाचा सांबार टाकला आणि तुम्ही म्हणा तुमच्या मिरच्या दिल्या टाकून. 30 रुपये झाले तुमचे. बरं द्या इकडे. बा म्हटलं 30 रुपयाच्या भाजीपाल्यासाठी मला एवढ्या दूर यायला लागलं माझ्या घरापासून. तुम्ही गाडी कोणी फिरत उलशे गावात? मात दूर यायला लागते ना आम्हाला भाजीपाल्यासाठी. इथंच तर चांगला खाप होते हो. मग काय गावात फिरत असं बिन कमी पाय दुखवणं. म्हणून काय मी फिरत नाही. इथंच येते लोक भाजीपाला घ्यायले. तुमचं पोरग इथे येत असते. माझ्या पोरगंच आणते रोज भाजीपाला तसं. पण आज ते घेतो गेला वावरात. लवकर तरी काम होतं तर मग मैसून म्हणे भाजीत काही आहे नाही म्हणे घरात. तर द्या म्हणे आता आणून, म्हणून मला यायला लागलं. नाही तर मी नसते बाबा भाजीपाला घ्यायला. एवढ्या दूर पाय दुखत यायला लागते. बरं मग येतो आता काय. येईन पुढच्या वेळेला, लक्षात ठेव जा. हा, लक्षात ठेवतो ना. तुम्ही या. एवढ्याशा भाजीपाल्यासाठी बापा मला यायला लागलं किती दूरपर्यंत. सारे पाय दुखू राहिले आता. तर कंबर तर लयच माहीत अकडून चालत गेली. घरी गेल्यावर तर मला झोपाच लागते. असं चालू नाही देऊ राहिली कंबर. शांतावहिनी, ओ शांतावहिनी. मला कोण आवाज देऊ राहिलं मागून? कोण होतं? का हो शांतावहिनी, चालल्या समोर मी आवाज देऊनच राहिलो तुम्हाला. तर आवाज तर द्या बाप्पा. नाही हो तुकाराम भाऊजी, तुम्ही मला दिसलेच तर नाही तर मी तुम्हाला पाहून समोर गेलीच ते का मी? कशी गोष्ट करता तुम्ही? मला आवाज येऊ राहिला म्हणून मी पाहिलं मागं. तुमच्यावर माझ्या ध्यानच नाही जी. नाही तर आलीच ते बोलाल तुमच्यासोबत. हा, तुमचं ध्यानच नव्हतं म्हणून तर मी तुम्हाला आवाज दिल्या. नाही तर मग तुम्हीच बोलल्या असत्या. तुम्ही कुठे आल तर इकडे? मी बाबा भाजीपाला घ्यायला आलती. आज पोरगं गेलं लवकर वावरात. तर राहिला भाजीपाला आणायचा. तर मग सून म्हणे देता का म्हणे आणून. तर मी म्हटलं देतो बाई आणून, म्हणून आलती. असं बाई काय? तरी म्हटलं तुम्ही तर येत नसतं बापा म्हटलं इकडे. आज कशा काय दिसू राहिले? म्या म्हटलं तब्येतच नाही का बापा बरोबर तुमचे? दवाखान्यातच आले असं म्हटलं. नाही तब्येत पाणी सारं चांगलं आहे आता आपलं. सध्याच तर टणटण आहे. तसंच पाहिजे बाप्पा. तब्येतीचा का नाही तर काही भरोसा आहे का? कधी काय होईन काही सांगता नाही येत. तुम्ही कुठे चालली होती जी?
काही नाही, जाऊ म्हटलं आता वावरत एखादा चक्कर मक्कर टाकायला चाललो होतो इकडून. तर तुम्ही दिसल्या मधात म्हणून तुमच्यासोबत बोलत बसलो मग. असं असं होय काय? वहिनी गिनी कशा आहे? चांगली आहे ते, आता उलच चालूच राहते तसं आता तब्येतीचं, पण चांगली आहे. तुम्ही तर येतच नाही जे आमच्या घरी. वहिनी गिनी घेऊन येत जाणार एखाद्या वेळेस. तुम्हाला बोला बोला थका लागते बाप्पा. तुमचा तर याचा पत्ताच नाही. इतक्यात तुमच्या इच्छा भाऊ तर दिसलेच नाही मला. कुठं आहे तर काही वटागिटर बसली नसते बाहेर. काही नाही. पोरांना इन फोन दिला घेऊन तर निरा फोनच पाहत राहते. बातम्या पैन तर ते काय म्हणते त्याला, रील म्हणते का फिल्म म्हणते तेच पाहत राहते. आणि बाहेरच निघणं कमी केलं ते आता. असं आहे काय? मी म्हटलं तब्येतच नाही का बाप्पा म्हटलं बरोबर त्याची. नाही नाही, तब्येत चांगली आहे आता. उलीस तुलसक तर चालूच राहते आपलं आता. घडीतलं घड्या आहे. बरं येतो मग मी आता, मला उशीर उरायला जाले. बरं बरं या. मी जातो, मला जा लागते घरी. मैसून वाट पोराली सन मैली. भाजी घ्या भाजी. उलशी बोलत बसली तर लहान झाला पप्पा मला बातच. मैसून वाट पोराली सन घरी. कधी येते बुडीन कधी येते बुडी करून. चल बे पटापटा जातो आता. मग हे तर कांदाची ना दिसू राहिली वा. आणि हे तर बाप्पा पहिले पंजाबी ड्रेस घाले. एवढसा फरक कसा घातला हिने आज? कोणत्या तरी गावाला शिकायला आहे ना बाप्पा. हे पुण्याला होय का मुंबईला होय तर? आवाज देऊन पाहतो बरं इकडे. अपोरी इकडे बाय ना. कांताची नातू ना तू? हो हो हो, मी त्यांचीच नात आहे. इकडे बरं उलची कल्ला उलची रोडच्या बोलायचं आहे म्हणून त्यासोबत. पण मी नाही ओळखलं आजी तुम्हाला. तुम्ही कोण आहे? बाप्पा दुसऱ्या शहरात गेली बाप्पा शिकायला. आता इसरली का आम्हाला? त्या आजीची मैत्रीण आहे मी, शांताजी. माझ्यासोबत तर मोठे छोटे छोटे बोलावं पहिले, आणि आता इसरली का मला? ओ अच्छा अच्छा, त्या आता शांताजी आहेत का तुम्ही? मला ओळखायलाच नाही आला तुम्ही. बापा गाव बदललं, शहरात गेली तर बापा पोरीची भाषा सुधारली एकदम. नाही तर निरान अशी तर आहे गै बनल्यासारखी. निरा शंभरच तर आहे निच्या नाकात. आणि आता पाहिजे किती स्टँडर्ड उरली बापा. तिचे लहान लहान कपडे मपडे. आणि वळखली नाही म्हणते मले. नाही तर मलाच होय आजी देना 1 रुपये देना 2 रुपये करणारी. मला वैकत ते ठीक आहे, पण त्या कांता गिंदले वैकत नाही वैकत व. ओळखते ना का आजी? ती माझी आजीच आहे ना. तिला नाही ओळखणार का मी? कशी गोष्ट करते का तू? नाही, मी म्हटलं बाप्पा शहरात गेली तर वैकत का नाही वैकत आम्हाला म्हणून विचारलं. कुठं गेली हो तू? कोणत्या शहरात गेली हो शिकाले? मी पुण्याला गेली आजी. बाप्पा लई दूर गेली वा पुण्याला? नोकरी इकडे तिकडेच पाहिलं वाटतं. नाही, सध्याच माझं शिक्षणच चालू आहे. आणि नंतर बघेल ना मी तिकडेच जॉब बघेल. असं वा, बरं ठीक आहे ना. हा तुझ्या ड्रेस मेरेच तिकडलाच वाटते. मोठा साजरा घातला व. बरं बाप्पा जाय, तू सांग तू ती आजीला भेटली होती म्हणून. हो हो सांगते. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.